दुपार झाले म्हणजे 11:30 झाले, 12:30चं लग्न आहे. लग्न झाल्यानंतर जो मंडपामध्ये जो विडा भरला जातो त्याचं आता सध्या ते चाललं आहे. इथे काय केलं जातं आहे आता, तिथे विडा थोडंफार लागले. हे बघा इथे हे जरा मोठे झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रवण. तर आज आपण चाललो आहे बरेच दिवसानंतर लग्नाला. यावर्षीचं पहिलं लग्न आहे म्हणजे जे मी अटेम्प्ट करतो आहे. माझ्या बहिणीचं आहे, आत्तेच्या बहिणीचं, मुलीचं म्हणजे माझ्या बहिणीचं. तर आता आपण पाटपळणालेला चाललो आहे. आलेत आता आपण चाललो आहे गेट वगैरे लावून, कारण की अशी जी गुरं आहेत ते आपल्या घरी घुसून आपली झाडं खातात. तर निघालो आता आपण. तर आता आपण पाटपळणालेमध्ये पोचलो आणि समोर आता जे लग्नघर आहे तिथे आता आपण चाललो आहे. तर आता आपण पाटपळणालेमध्ये आलो आहे आणि ते जाम आहेत तिकडे वरती आहे जामाचं झाड, आणि इथे जास्त नाही लागलेत पण थोडंफार लागलेत. हे बघा इथे हे जरा मोठे झालेले आहेत. खाली विहीर आहे ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे विहीर आहे. जास्त पुढे जाण्यासारखं नाही कारण की बाजूला चिऱ्यांचं बांधकाम नाही आहे. जर घसरलं तर धोक्याचं असू शकतं, पण खाली खोल आहे. आपण परत वरती जाऊया. खरंच जामकोडे आहेत. मस्त मोठी बाग आहे पूर्ण. तर हे बघा इथे भरपूर लागलेत. आता छोटे छोटे आहेत पण काहीच दिवसात मोठे होतील. इथे काही जे तयार झालेले आहेत हे बघा, इथे 2 मोठे आहेत अजून थोडेफार. दुपार झाले म्हणजे 11:30 झाले, 12:30चं लग्न आहे. तर आपलं राणीताईने बनवलेलं रुखवत आहे जे लग्नामध्ये प्रत्येक लग्नामध्ये बनवलं जातं. आता ह्यांना दाखवून ठेवा नवीन ह्यांना. सगळं नको देतो पाणी ठेवलं त्याच्यातलं पाणी येतं. हे पाणी
सरयू महेंद्र तनया कर्मन्वती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुरनदी जाता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगलम शुभमंगलम सावधान शुभलग्न सावधान आला जान सुवर्ण योग तुझ्या बाळेतिया प्रार्थना ठेवावा जपुनिया लग्न झालं आहे. आता जो लग्न झाल्यानंतर जो मंडपामध्ये जो विडा भरला जातो त्याचं आता सध्या ते चाललं आहे. ते काय केलं जातं आहे आता तिथे विडा भरला जातो आहे मंडपामध्ये. सगळे नवऱ्याकडचे आणि नवरीकडचे समोर बसलेत. व्हिडिओ फोटो